हे खूप फॉर्मल होतं आहे खरं तर, की मी बोलायचं आहे आणि माईकवर वगैरे बोलायचं आहे. मी काही तयारी केलेली नाही आहे, मी फक्त नॉर्मल बोलते आहे. मला खूप आभार मानायचे आहेत सगळ्यांचेच, स्पेशली पॅरेंट्स. कारण जेव्हा जेव्हा मी प्रॅक्टिस ठेवली आहे, म्हणजे नाही झालं आहे मॅनेज, बऱ्याच लोकांना नाही झालं आहे, मग भांडणं करून काहीतरी करून तरी पण सगळे आलेत. त्यासाठी तुमचं खूप 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 धन्यवाद. मी मनापासून तुम्हाला खूप धन्यवाद बोलते. त्याच्यानंतर सेकंड थँक्यू मला ह्या माझ्या मुलींना आहे. इतका वेळा प्रॅक्टिस केली, इतके दिवस प्रॅक्टिस केली आहे, त्यांनी खूप कष्ट घेतलेत. जेव्हा जेव्हा मी ओरडली आहे, कंटिन्यू प्रॅक्टिस करायची, काही करायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, त्या तेवढा वेळ प्रॅक्टिस करत होत्या. आणि मला माझ्या मुलींची सिन्सिअरिटी यासाठी वाटते की काही स्टुडंट्स असे करतात, पलीकडे जाऊन टाईमपासच करतील. अजिबात नाही, कधीच असं झालं नाही. पूर्ण जेव्हापासून मी क्लास चालू केला आहे, मी बघते माझ्या मुलींना दुसऱ्या रूममध्ये जाऊन पण त्या प्रॅक्टिसच करतात. कधीच असं दिसलं नाही मला की टाईमपास करतात बाबा बसल्यात, कधीच नाही. त्यामुळे ह्यांच्यासाठी खूप जोरात टाळ्या होतात. हे अवॉर्ड्स, मेडल ह्या सगळ्या क्षुल्लक गोष्टी आहेत. मला ह्यांच्यासाठी आदर आणि प्रेम मनापासून आहे. ह्यांना ट्रॉफी दिली, ह्यांना मेडल्स दिलं, याच्यात काहीच अडकलेलं नाही आहे. सगळ्या मुलींनी खूप छान केलं आहे, अतिशय सुंदर केलं आहे. त्यांनी त्यांचे 100% दिलेले आहेत. त्यामुळे काय बोलू, सगळ्यांसाठीच हे आहे. ट्रॉफी सगळ्यांसाठी आहे, मेडल्स पण सगळ्यांसाठीच आहेत. आता काही बॅकस्टेजवाले जे लोक आहेत, म्हणजे त्यांना मला थँक्यू बोलायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर भार्गवी कुठे, कधीही फोन करा या मुलीला, भार्गवी येताना हे घेऊन यायचं आहे. भार्गवी इज लाईक ठीक आहे ताई. कधी ती मुलगी मला म्हणली नाही की मला आज पॉसिबल होत नाही आहे ताई, किंवा आज हे ते काहीच नाही, कधीच नाही. कधीही तिला म्हणलं भार्गवी आज हे करायचं, इतके वाजता क्लास उघडायचा आहे, भार्गवी हाजीर. कधी तिची काही कंप्लेंट नाही. तिच्या पॅरेंट्स कुठे, तिचे पॅरेंट्स, त्यांचं स्पेशली कौतुक की त्यांनी मला त्यांची मुलगी देऊन टाकली होती. किती वेळ ठेवायची तेवढी ठेवा, कसं काय करायचं ते करा. अजून एक म्हणजे खूप मोठे थँक्यू माझ्या सासूबाई ज्या बसल्या तिथे समोर. मी पुढे होते पण त्या माझ्या मागे होत्या. त्यांच्यासोबत माझा नवरा कायम माझ्यासोबत उभा होता. कुठे आहेत ते? टाळ्या यांच्यासाठी पण. आता खूप मोठे थँक्यू ज्यांच्यामुळे मी या क्षेत्रात आहे. कायम त्यांनी मला सपोर्ट केला आहे. कधीच म्हणजे बऱ्याच नातेवाईकांकडून ऐकलं की डान्समध्ये काय करिअर आहे, काय करणारी मुलगी, पण त्यांनी कधीच मला मागे ओढलं नाही. कायम सपोर्ट केला. असे माझे आई, बाबा आणि दादा. प्लीज उभे राहा. कितीही वाजता मी रात्री घरी आले, कधी मी बोलले इतके वाजेपर्यंत क्लास आहे मम्मी, माझी मम्मीने कधीच कंप्लेंट नाही केली. ठीक आहे, तू खाऊन घे, तू हे कर, तू ते कर, कायम माझ्यासोबत राहिली. आणि माझे बाबा जे कायम मला सपोर्ट करत राहिले. दादा कधी भांडणं करायचा, पण ठीक आहे तो पण मागे आहेच. एवढंच बोलून मी माझं बोलणं थांबवते. हे खूपच म्हणजे फॉर्मल काहीच नाही याच्यात, हे सगळं कॅज्युअल आहे, पण ह्या माझ्या आतून भावना आहेत. त्यामुळे इतकंच बोलून मी थांबवते. काही चुकलं असेल, काही बोलताना राहिलं असेल तर मला माफ करा. थँक्यू.